Hi student, today we discuss about the next point in this third chapter, that is 3.7 chromosome. In this point chromosome we see sub point, that is number of chromosome, then structure of chromosome, then types or shapes of chromosome, and last one is the sex chromosome. So first we see what is chromosome and what is the structure of chromosome. See exact group chromo means color and soma means body, म्हणजे ती बॉडी कशी असते, एक्झॅक्ट कलर बॉडी असते. कॉइन्ड बाय W. ऑल्डेयर इन 1888. या सायंटिस्टने काय केलेली आहे, क्रोमोझोम म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे. क्रोमो मीन्स कलर, कलर अँड सोमा मीन्स बॉडी, म्हणजे कलर टाईपची बॉडी ही आपल्याला बॉडीमध्ये हे क्रोमोझोम्स प्रेझेंट दिसतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं आहे, क्रोमोझोम आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द युकॅरियोटिक न्यूक्लियस. जे युकॅरियोटिक सेल्स असतात त्या युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला हे क्रोमोझोम पाहायला भेटतात. आणि यांची बॉडी कशी असते, फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक इन क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये त्यांची बॉडी कशी असते, थ्रेड लाईक असते, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, फिलामेंटस. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं, क्रोमोझोम आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. आणि ह्या युकॅरियोटिक सेलमध्ये जे न्यूक्लियस आहेत हे क्रोमोझोम कधी पाहायला भेटतात, ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. जेव्हा सेलचे डिव्हिजन होत असतात तेव्हा ते क्रोमोझोम आपल्याला तिथं दिसण्यास सुरुवात होती. त्याच्यानंतर क्रोमोझोमची जी साईज व्हॅरीज फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. ज्या प्रकारच्या स्पेसिस आहेत, प्रत्येक स्पेसिस वेगवेगळ्या स्पेसिस त्यांच्यामध्ये त्या स्पेसिस सारखीच काय होते, त्यांची साईज चेंज होत असते. म्हणजे साईज व्हॅरीज स्पेसिस टू स्पेसिस. प्रत्येक स्पेसिस टू स्पेसिस या क्रोमोझोमची साईज काय होत असते, चेंज होत असते. त्याच्यानंतर इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 millimeter इन लेंथ अँड 0.22 मायक्रोमीटर, मिलीमीटरच्या ऐवजी मायक्रोमीटर आहे, मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.22 मायक्रोमीटर इन थिकनेस. त्याच्यानंतर दे आर कॅपेबल फॉर, म्हणजेच इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम, म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन होत असतात, सेल डिव्हिजनमध्ये जेव्हा मेटाफेज स्टेज येते, आपण मिओसिस, मायटोसिस आणि मिओसिसमध्ये या स्टेजेस पाहिलेल्या आहेत. जेव्हा मिओसिसमध्ये काय होतं, इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम, म्हणजेच मेटाफेज या स्टेजमध्ये ते क्रोमोझोमची साईज काय होते, चेंज होते. ती 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.22 मायक्रोमीटर इन थिकनेस. त्यांची जी लांबी आणि त्यांची जी रुंदी आहे ती काय होते, जाडी ही वाढत असते. त्याच्यानंतर दे आर कॅपेबल फॉर सेल्फ रेप्लिकेशन, म्हणजे हे कशासाठी, त्यांची एक्झॅक्ट लेंथ वाढल्यानंतर, थिकनेस वाढल्यानंतर हे क्रोमोझोम कशासाठी हेल्पफुल असतात, तर पहा, दे आर कॅपेबल फॉर सेल्फ रेप्लिकेशन अँड दी व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिस. म्हणजे जेव्हा हे क्रोमोझोम युकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट असतात तेव्हा ते काय करतात, दे आर कॅपेबल फॉर सेल्फ रेप्लिकेशन, म्हणजे ते काय करतात, सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे मेकिंग दी सेल्फ कॉपी, म्हणजे स्वतःसारखी दुसरी, रेप्लिकेशन म्हणजे स्वतःसारखी दुसरी कॉपी काय करतात, ते तयार करतात, त्याला म्हटलं जातं रेप्लिकेशन. म्हणजेच इथं काय सांगितलं आहे, दे आर कॅपेबल फॉर सेल्फ रेप्लिकेशन. जेव्हा त्यांची लेंथ थिकनेस वाढते तेव्हा ते कशासाठी कॅपेबल होतात, रेप्लिकेशन, म्हणजेच स्वतःसारखे दुसरे काय करतात, क्रोमोझोम तयार करत असतात. आणि यांचा एक इम्पॉर्टंट रोल सांगितला, इन हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स इनहेरिटन्स सारखं हे काय करतात, हे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग काय करत असतात, डायरेक्टली कॅरेक्टर्स ट्रान्समिट करत असतात. त्याच्याचबरोबर म्युटेशन, जीन्समध्ये चेंजेस असेल, व्हेरिएशन दाखवण्यासाठी ही सगळी इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिसमध्ये चालते. म्हणजेच हे जे आपल्याला विचारू शकतात क्रोमोझोमचा रोल काय, तर क्रोमोझोम एक इम्पॉर्टंट रोल करतात हेरिडिटीमध्ये, म्युटेशनमध्ये, त्याच्याचबरोबर व्हेरिएशन अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिस. युकॅरियोटिक स्पेसिसमध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी हे हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, पहा, दे आर केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम आर मेड ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हे जे युकॅरियोटिक DNA असतात हे युकॅरियोटिक क्रोमोझोम म्हणजे युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम प्रेझेंट असतात ते क्रोमोझोम कसे बनलेले असतात, आर मेड ऑफ DNA, फर्स्ट DNA अँड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्सने बनलेले आहेत. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन हे काय आहेत, DNAचं कॉइल्ड स्ट्रक्चर करण्यासाठी हे प्रोटीन इम्पॉर्टंट असतात. हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन इट हेल्पफुल फॉर दी डायरेक्टली कॉइल्ड स्ट्रक्चर ऑफ DNA. कॉइल्ड स्ट्रक्चर ऑफ DNA म्हणजेच DNAचं कॉइल्ड स्ट्रक्चर तयार करण्यासाठी हे दोन हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स
प्रेझेंट असतात, म्हणजेच हे हेल्पफुल असतात. तर पहा, केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम आर मेड अप ऑफ. जे युकॅरियोटिक क्रोमोझोम आहेत हे कशाने बनलेले असतात? फर्स्ट वन इज द DNA, देन सेकंड वन इज द हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन आर हेल्पफुल फॉर द मेकिंग कॉइल्ड DNA स्ट्रक्चर. तर पहा, आपण एक्झॅक्ट पाहिलं जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम नेमके त्यांचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं आणि हे कशासाठी हेल्पफुल असतात, एक्झॅक्ट त्यांची लेंथ किती असते ते हे आपण पाहिलं. म्हणजेच एक्झॅक्ट यांची बॉडी कॉइल्ड स्ट्रक्चरची असते. दिस क्रोमो मीन्स कलर अँड सोमा मीन्स बॉडी. हे कोणी सांगितलं? तर W. ऑल्डेयर इन 1888. तर यांनी सांगितलं क्रोमोझोमची बॉडी कशी असते? फिलामेंटस असते ती युकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये. त्याच्यानंतर जे क्रोमोझोम असतात ते क्रोमोझोम कशासाठी विजिबल असतात? ड्युरिंग सेल डिव्हिजनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर यांची साईज ही स्पेसिस टू स्पेसिस चेंज होत असते. प्रत्येक स्पेसिसमध्ये क्रोमोझोमची साईज वेगळी असते. इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33. इथं मिलीमीटर दिलेलं आहे, तर तिथं आपण मायक्रोमीटर असं नोट्समध्ये राईट करायचं आहे. मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.22 मायक्रोमीटर इन थिकनेस. त्याच्यानंतर दे आर कॅपेबल फॉर सेल्फ रेप्लिकेशन. हे जे क्रोमोझोम आहेत हे स्वतः आपल्यासारखी एक कॉपी तयार करतात. त्यांचा इम्पॉर्टंट रोल कशामध्ये? फर्स्ट वन इज द हेरिडिटी, सेकंड वन इज द म्युटेशन, देन थर्ड वन इज द व्हेरिएशन अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, हे जे युकॅरियोटिक क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम कशाने बनलेले असतात? DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. त्याच्यानंतर हे जे क्रोमोझोम आहेत ह्या क्रोमोझोमचं मेन फंक्शन सांगितले पहा. क्रोमोझोम आर कॅरियर्स फॉर हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी म्हणजे जे अनुवंशिक कॅरेक्टर्स असतात, पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जे कॅरेक्टर्स ट्रान्समिट केले जातात त्यांचं कॅरियर, म्हणजे ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे नेण्याचं काम या क्रोमोझोमच्या सहाय्याने केलं जातं. हे क्रोमोझोमचं मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे, ते आपण नोट डाऊन करून ठेवायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये. इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ क्रोमोझोम आर हेल्पफुल फॉर द कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. म्हणजे जे हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिक कॅरेक्टर हे काय करतात? ट्रान्समिट करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे नंबर ऑफ क्रोमोझोम. काय पाहायचं आहे? नंबर ऑफ क्रोमोझोम. तर पहा, द नंबर ऑफ क्रोमोझोम इज अ स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसिस. म्हणजे हे जे नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत हे स्पेसिफिक त्या पर्सनमध्ये, फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर मेलमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे हे कसे स्पेसिफिक आणि कॉन्स्टंट आहेत, हे काय होत नाहीत? चेंज होत नाहीत फॉर पर्टिक्युलर स्पेसिस. त्या पर्टिक्युलर स्पेसिससाठी हे क्रोमोझोम नंबर काय असतात? एकदम स्पेसिफिक आणि कॉन्स्टंट असतात. त्याच्यानंतर सेकंड सांगितलं आहे, इट इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्झॉनॉमी ऑफ स्पेसिस. जेव्हा आपण किंगडम ॲनिमल या 11th स्टँडर्डला किंगडम प्लांटी हा 11th स्टँडर्डला आपण चॅप्टर पाहिला, तेव्हा त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमी म्हणजे काय आणि फायलोजेनी म्हणजे काय पाहिलं. ॲनिमल क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा ग्रेट इम्पॉर्टन्स या नंबर ऑफ क्रोमोझोमला दिलं जातं. यावरूनच ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं फायलोजेनी आणि टॅक्झॉनॉमीमध्ये. त्याच्याच नंतर याच्यामध्ये काही टर्म्स दिलेले आहेत. द टर्म प्लॉयडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आता ही जी प्लॉयडी ही टर्म दिलेली आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे? प्लॉयडी स्पीक्स द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. म्हणजे यांच्यामध्ये काय होतं आहे? रिपिटेशन होते प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज एक्स इन अ सेल. म्हणजे डायरेक्टली प्रायमरी नंबर जर 1 असेल, पहा 1 नंबर असेल तर त्याच्यापासून काय होत आहेत? परत रिपिटेशन होत आहेत. म्हणजे डायरेक्टली 1 पासून सेकंड क्रोमोझोम तयार होतं, सेकंड नंतर थर्ड नंतर फोर्थ, असे काय होतात? रिपिटेशन होतात. द टर्म प्लॉयडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ दी प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. म्हणजे हे प्लॉयडी म्हणजे काय? तर काय होत आहेत? डिग्री ऑफ रिपिटेशन होतात प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे एक्स क्रोमोझोम करून काय होतात? परत त्यांचे काय होतात? रिपिटेशन व्हायला सुरुवात होत असते त्या एक्झॅक्टली नंबर ऑफ क्रोमोझोममध्ये आपल्याला हे सांगता येतं. म्हणजेच एक्झॅक्टली प्लॉयडीमध्ये सुद्धा जे कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज आपल्याला डायरेक्टली चार्ट वाईज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे नंबर ऑफ क्रोमोझोम. काय सांगितलं आहे? नंबर ऑफ क्रोमोझोम. आता प्लॉयडी ही कशासाठी हेल्पफुल असते? टू डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर दॅट इज एक्स इन अ सेल. पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे? व्हेन दी क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर दॅट इज कॉल्ड ॲज प्लॉयडी. त्याला काय म्हटलं जातं? प्लॉयडी. काय म्हटलं जातं? प्लॉयडी म्हणजे इथं नेमकं काय सांगितलं आहे आपल्याला? पहा, वेन द क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर. एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, देन इट इज कॉल्ड ॲज प्लॉयडी. काय म्हणतं त्याला?
युप्लॉइडी म्हणजे प्रायमरी बेसिक नंबर काय आहे, जर 1 असेल तर हे काय होतात, 1 नंतर लगेच सेकंड नंबर तयार होतो, सेकंड नंतर थर्ड नंबर क्रोमोझोमचा तयार होतो, थर्ड नंतर फोर्थ. म्हणजेच इथं काय सांगितलंय पहा, व्हेन द क्रोमोझोम नंबर इन अ सेल दी एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, म्हणजे एक्झॅक्टली प्रायमरी जसा नंबर होता त्याच्याच सारखे मल्टिपल आणखी तयार होतात, त्याला काय म्हटलं जातं, युप्लॉइडी. काय म्हटलं जातं, युप्लॉइडी. जर आपण इथं पाहिलं तर पहा, युप्लॉइडीमध्ये आपल्याला दिसतंय हे फ्लॉइडीमध्ये हे 2 टाईप पाहायला भेटतात आपल्याला, युप्लॉइडी आणि डायरेक्टली ॲन्युप्लॉइडी. तर युप्लॉइडी आपण आधीच सुरुवातीला समजून घेतलं. प्लॉइडी म्हणजे काय, प्लॉइडी म्हणजे काय, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, त्याला प्लॉइडी म्हटलं जातं. प्रायमरी बेसिक नंबरचंच रिपिटेशन होतं. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, युप्लॉइडी. काय पाहिलं, युप्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे नेमकं काय, तर व्हेन द क्रोमोझोम नंबर इन असेल एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, प्रायमरी नंबरलाच काय होतात, मल्टिपल आणखी क्रोमोझोमचे नंबर तयार होतात, त्याला काय म्हटलं जातं, युप्लॉइडी. काय म्हटलं जातं, युप्लॉइडी. त्याच्यानंतर जर आपण या चार्टमध्ये पाहिलं तर पहा, युप्लॉइडी इन्क्लूड मोनोप्लॉइड और हॅप्लॉइड विथ 1 सेट ऑफ क्रोमोझोम. इथं काय, मोनोप्लॉइडी म्हणजे एक सेट क्रोमोझोम असतं, म्हणजेच युप्लॉइडीमध्ये आपल्याला 3 पार्ट पाहायला भेटतात. पहा, युप्लॉइडी इन्क्लूड फर्स्ट वन इज द मोनोप्लॉइड और हॅप्लॉइड. मोनोप्लॉइड और हॅप्लॉइड म्हणजे काय, विथ ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम वेअर एक्स इज इक्वल टू एन. म्हणजे आपल्याला इथं एकच क्रोमोझोमचा पेर आपल्याला पाहायला भेटतो, 1 सेट ऑफ क्रोमोझोम, फक्त एकच ग्रुप आपल्याला क्रोमोझोमचा पाहायला भेटतो. तो युप्लॉइडीचा फर्स्ट पार्ट आपण पाहिला, मोनोप्लॉइडी, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, हॅप्लॉइड. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं डिप्लॉइड. काय, डिप्लॉइडी और डिप्लॉइड 2n और 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. इथं डिप्लॉइड म्हणजे 2n. काय आपण समजतो, डिप्लॉइड म्हणजे 2n म्हणजे 2 सेट आपल्याला क्रोमोझोमचे पाहायला भेटतात. त्याच्यानंतर 3n म्हणजे 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम, त्याला म्हटलं जातं पॉलिपॉइडी. काय म्हटलं जातं, पॉलिपॉइडी. त्याच्याचबरोबर आपल्याला आणखी टर्म सांगता येतील, टेट्राप्लॉइडी. टेट्राप्लॉइडी मीन्स 4n म्हणजेच 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. आणि वेन दी क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ दी हॅप्लॉइड सेल इज कॉल्ड एज ॲन्युप्लॉइडी. म्हणजे आपण नंतरची ती टर्म पाहणार आहोत. तर पहा, एक्झॅक्ट आपण फर्स्ट प्लॉइडीमध्ये काय पाहिलं, तर याच्यामध्ये काय केलं जातं, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, प्रायमरी बेसिक नंबरचेच रिपिटेशन होतात. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिला युप्लॉइडी. काय पाहिला, युप्लॉइडी. युप्लॉइडीमध्ये आपण काय पाहिलं, 3 पार्ट पाहिले, म्हणजेच टेट्राप्लॉइड, त्याच्या पुढे डायरेक्ट पॉलिप्लॉइड, म्हणजे मेनी नंबर्स तिथं रिपीट होत असतात. म्हणजेच मोनोप्लॉइडी. मोनोप्लॉइडी मीन्स ओनली 1 सेट्स क्रोमोझोम. डिप्लॉइडी मीन्स ओनली 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. देन पॉलिप्लॉइडी म्हणजे मेनी असतात, 3 सेट्स, 4 सेट्स, 5 सेट्स, असे सेट्स आपल्याला पॉलिप्लॉइडीमध्ये पाहायला भेटतात. तर त्याच्यानंतर आपण ॲन्युप्लॉइडी हा प्लॉइडीचा सेकंड पार्ट पाहणार आहोत, मेन सेकंड पार्ट. फर्स्ट आपण युप्लॉइडी कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. युप्लॉइडीमध्ये आपण मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलिप्लॉइडी या 3 कन्सेप्ट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर जो ॲन्युप्लॉइडी आहे हा सेकंड पार्ट आहे मेन प्लॉइडीचा. तर पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट इट डिस्क्राईब ॲज ॲन्युप्लॉइडी. आता इथं मल्टिपल होत नाहीत, इथं डायरेक्टली ॲड होतात किंवा मायनस होतात. काय होतात, ॲड होतात किंवा मायनस होतात. जसं मल्टिपल होतं म्हणजे 1 नंतर डायरेक्टली 2 येतो, 2 नंतर 3 येतात, असे मल्टिपल होत नाहीत. मग ॲन्युप्लॉइडीमध्ये एक्झॅक्ट काय होतं, व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेल, म्हणजे फर्स्ट त्या सेल्स जे आहे ॲन्युप्लॉइडी याच्याबरोबर ते मल्टिप्लाय सेलचे क्रोमोझोम तयार होत नाहीत. मल्टिपल ऑफ दी हॅप्लॉइड सेल इज डिस्क्राईब ॲज ॲन्युप्लॉइडी. त्याला काय म्हटलं जातं, ॲन्युप्लॉइडी. तर पहा, ॲन्युप्लॉइडी इज द आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 or more क्रोमोझोम टू दी टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. सी दी चार्ट. आता इथं आपल्याला चार्ट पाहायचा आहे. तर एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे, ॲन्युप्लॉइडी इज द आयदर ॲडिशन ऑर डिलिशन. म्हणजे एक्झॅक्ट जर 46 क्रोमोझोम असतील तर त्या 46 क्रोमोझोममध्ये ॲन्युप्लॉइडी या प्रोसेसमध्ये काय होतं, एकतर एखादा क्रोमोझोम ॲड होतो किंवा एखादा क्रोमोझोम त्यातून मायनस होतो. ही प्रोसेस म्हणजे ॲन्युप्लॉइडी. काय म्हटलं जातं, ॲन्युप्लॉइडी. म्हणजे जर क्रोमोझोम किती असतात, 46 असतात. किती असतात, 46 क्रोमोझोम असतात. म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. आणि या क्रोमोझोममध्ये काय होतात, इन्क्रीजिंग नंबर किंवा डिक्रीजिंग नंबर हे ॲन्युप्लॉइडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर ॲन्युप्लॉइडीमध्ये 2
सब पार्ट आपल्याला पाहिजेत. हायपोप्लॉइडी अँड हायपरप्लॉइडी. काय? हायपोप्लॉइडी अँड हायपरप्लॉइडी. हायपोप्लॉइडी म्हणजे नेमकं काय? 1 क्रोमोझोम लेस ऑर 2 क्रोमोझोम लेस, त्याला म्हटलं जातं हायपोप्लॉइडी. म्हणजे जर 46 क्रोमोझोम असतील तर त्या 46 क्रोमोझोममधून 1 किंवा 2 क्रोमोझोम काय होतात? लेस होतात, कमी होतात, त्याला म्हटलं जातं हायपोप्लॉइडी. तर हायपोप्लॉइडीमध्ये सुद्धा 2 सब पार्ट पडतात, मोनोसोमी अँड नलिसोमी. आता मोनोसोमी म्हणजे काय? तर 2n-1 दिले आपल्याला. काय दिले? 2n-1. म्हणजे 2n-1 म्हणजे जर 46 क्रोमोझोम असतील तर त्या 46 क्रोमोझोममधून 1 काय होतं? मायनस होतं. काय होतं? 1 मायनस होतं, म्हणजेच कमी होतं. काय होतं? कमी होतं. म्हणजेच याला म्हटलं जातं मोनोसोमी. काय म्हटलं जातं? मोनोसोमी. दिस मोनोसोमी मीन्स व्हॉट? तर एक्झॅक्टली 1 क्रोमोझोम इन लेस इंटू द डिप्लॉइड नंबर. म्हणजे 2n-1 46-1 याला म्हटलं जातं मोनोसोमी. त्याच्यानंतर नलिसोमी. नलिसोमी हा सुद्धा हायपोप्लॉइडीचा सेकंड सब पार्ट आहे. तर एक्झॅक्ट हा म्हणजे काय? तर याच्यामध्ये काय होतं? 46 क्रोमोझोम आहेत, म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम नंबरमधून 2 क्रोमोझोम काय होतात? मायनस होतात. काय होतात? डिलीट होतात. डिलिशन होतं. काय होतं? डिलिशन. म्हणजेच आपण ॲन्युप्लॉइडीमध्ये मल्टिपल नंबर्स होत नाहीत. फर्स्ट प्रायमरी जो नंबर आहे याला मल्टिपल होत नाही. फर्स्ट ॲन्युप्लॉइडी 46 क्रोमोझोम असतात, याच्या फक्त एक ॲड होतो किंवा एक लेस होत असतो. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलं हायपोप्लॉइडी. हायपोप्लॉइडी म्हणजे काय? 1 क्रोमोझोम इज लेस ऑर 2 क्रोमोझोम इज लेस, याला म्हटलं जातं हायपोप्लॉइडी. त्याच्यानंतर मोनोसोमी आणि नलिसोमी हे याच्यामध्ये पाहिले. मोनोसोमी म्हणजे 1 क्रोमोझोम काय होतो? लेस होतो. त्याच्यानंतर नलिसोमी म्हणजे 2 क्रोमोझोम लेस होतं. त्याच्यानंतर हायपरप्लॉइडी. काय? हायपरप्लॉइडी म्हणजे याच्यामध्ये हायपरप्लॉइडी म्हणजे हे हायपोप्लॉइडीच्या अपोजिट आहे. हायपोप्लॉइडी म्हणजे आपण काय सांगितलं? तर एक्झॅक्ट हायपोप्लॉइडी म्हणजे काय सांगितलं? 1 क्रोमोझोम ऑर 2 क्रोमोझोम लेस होतात, कमी होतात. तर हायपरप्लॉइडी म्हणजे नेमकं काय? तर पहा, हायपरप्लॉइडी म्हणजे एक्झॅक्ट काय सांगितलं? याच्यामध्ये 1